या पक्षाचा अंतर्गत खरं तर हा विषय आहे, हा आमचा विषय नाही. पण तरीसुद्धा जे आमच्या लक्षात येतं ते असं आहे की मी जसं पाहतोय पांडुरंग पवार साहेबांना गेले 35 वर्ष, त्याच्यामध्ये त्यांची राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांची जी नाळ जोडली गेली, त्याच्यानंतर 2 पक्ष झाले तरीसुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम चालू ठेवलं. पण त्याच्यातून त्यांची तिकीट कापली जाईल असं कुणाला स्वप्नात वाटलं नाही, किंवा शेवटी त्याच्याकडे सिनियरिटी आहे. परंतु हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला आहे, त्यांच्या आमदारांनी घेतला आहे, माजी आमदारांनी. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. परंतु मला असं सांगावं लागेल की उतरत्या वयामध्ये त्यांना विश्वासात घेऊन हा तिकिटीचा निर्णय करायला पाहिजे होता. त्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने त्यांना जे आता हकलपट्टी केलेली आहे ती खरं तर चुकीची आहे. त्यामुळे आज ते दोघंही जर समजा संघर्षामध्ये उभे आहेत, एका बाजूला काळे आहेत, एका बाजूला पवार आहेत, परंतु इथे मात्र ह्या गटामध्ये शिवधनुष्याची ताकद मुळातच चांगली आहे. आणि आम्हाला पवार साहेबांना मला एकच सांगायचं आहे, समजा मान सन्मान राहिला नसेल त्या पक्षामध्ये, किंवा आता या निवडणूक झालं तर काय निकाल लागायला तो लागेल ते जनता ठरवेल, पण शिवधनुष्यामध्ये मात्र तुमचं स्वागत करतो. आपण आपण एकत्र काम करू. तुम्ही जी स्वप्न पाहिली असेल विकास कामाची ते आपण पूर्ण करू, कारण तुम्ही जनहितासाठी आयुष्य घालवलेलं आहे. जसं माऊलीशेठ खंडाळ्यांनी त्यांचं आयुष्य जनहितासाठी घालवलं, मी घालवलं आहे, तुम्हीसुद्धा घालवलेलं आहे. आपण जनतेतले आहोत 100%. त्यावेळेला एक चांगला विचार करून आपण योग्य तो सन्मानपूर्वक विचार करून आपण निर्णय घेऊ शकता. स्वागतासाठी मी सदैव तयार आहे शिवसेना पक्षासाठी. दोन्ही राष्ट्रवादीच्या भांडणात सेनेला एकदा फायदा होऊन जाईल का? हो, दोन्ही राष्ट्रवादीचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये क्लीन स्वीप ही शिवसेनेला मिळेल. आणि इथे शिवसैनिकाचा आवाज मोठा आहे, कामाची पद्धत माझ्याकडून 14 गावांमध्ये मोठी आहे, विकासाची नांदी आहे, शरद सरोवरचा संपर्क दांडगा आहे, माऊलीशेठ खंडाळ्यांचं काम जुनं आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यातून 100% या दोघांमध्ये आज माऊलीशेठचा ज्या सौभाग्यवती आहे, ज्यांचं माहेर खोडद आहे, ते खोडदची माहेर वाचन आहे. त्यानंतर हे लोक हे नव्हतात आता विरोधक की हे बाहेरून आले. मला सांगा, माजवड या जुन्नर तालुक्याचीच आहे आणि मागच्या पंचवार्षिकला सन्माननीय 2012 ते 17 दरम्यान 5 वर्ष जिल्हा परिषदेचं नेतृत्व ह्याच गटाचं माऊलीशेठ खंडागळे यांनी केलं. त्यामुळे माजवड ह्या गटामध्ये होती. आज फक्त एक गाव तिकडे वगळलं गेलं, म्हणून आज तुझापणा करणं हा काही योग्य नाही. माऊलीशेठला अनुभव आहे आणि कामाचा माणूस आहे. पवार साहेबांना तुम्ही आत्ता आमच्या माध्यमातून विनंती करताय शिवसेनेच्या, पण त्यांना पक्षातून ज्यावेळेस त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ त्यावेळेस तुम्ही काही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला का? नाही, त्यावेळेला आमचे माऊलीशेठला तिकीट डिक्लेअर झाले. माऊलीशेठच्या अगोदर त्यांनी ते जर माइंड आले असेल तर कदाचित माझे उमेदवार ते असते असे पांडुरंग पवार. असं काय नाही. राजकारणामध्ये काय असतं, राजकारणाला त्यावेळेची गणितं असतात. माऊलीशेठला यायला सुद्धा माइंड खूप उशीर झाला माशालीवरून. मी त्यांना शेवटपर्यंत म्हणत होतो की तुम्ही माशालीवर लढू नका, धनुष्यबाण तुम्हाला सोपं राहील. त्याने विचार करण्यामध्ये 3 महिने घालवला आणि त्याच्यानंतर याची तिकीट कट झाली. हे सुद्धा पांडुरंग पवार माइंड 1 महिना आधी आलं असेल तर कदाचित ते पण उमेदवार झाले असते. आपल्याला काय, मला शिवसेना पक्षाने जी जबाबदारी दिली पक्ष वाढीची, ते आमचं काम आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणे. आजही आम्ही उद्या त्यांचं समजा घरामध्ये अडचण झाली तर त्यांना ह्या घराच्या दरवाज्यांना 100% उघडे आहेत आणि स्वागतासाठी आमदार शरद सरोवरे उभा आहे. दादा रिक्षावरती आमदार झाले म्हणूनच पांडुरंगजी पवार साहेब यांनी सुनेसाठी रिक्षा हे चिन्ह निवडलं असेल का? हा, रिक्षाची आता बूम आहे. रिक्षा हे चिन्ह आता एकदम फेमस झालं. एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते रिक्षा चालवून मोठे झाले. रिक्षा चालवले, 5-5 रुपये 10-10 रुपयाचे रिक्षाचं त्यांनी भाडं गोळा केलं, स्वतःचा प्रपंच केला आणि महाराष्ट्राचा सुद्धा प्रपंच केला. त्यामुळे रिक्षा चिन्ह हे कष्टाचं आहे, कामाचं आहे आणि कष्टकऱ्यांचं चिन्ह यश देऊन जाणार आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे जे चिन्ह आहे ते आता संपूर्ण राज्यावर गाजतं आहे. शरददादा त्या चिन्हावर आमदार झाले म्हणून त्यांनी ते चिन्ह घेतलं असावं. पण ठीक आहे, राजकारणामध्ये आपण कधी कोणाला कमी जास्त समजत नाही. राजकारणामध्ये आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. उभे राहिलेल्या या सगळ्या निवडणुका खेळाडू वृत्तीने व्हायला पाहिजे, पण विजयाचा दावा शिवसेना करते या मतदारसंघामध्ये. चालेल, धन्यवाद.